फुल ऑन मसाला मार्केट। बात है इसमें। नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, तुम्ही तेच आपलं ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन फूड आणि तेच आपलं कोकणी फूड जर खाऊन तुम्ही कंटाळला असाल ना, तर तुमच्यासाठी आज मी खास पदार्थ घेऊन आलेली आहे। मी आज आलेली आहे महाराजा भोगला, जे की लोकेटेड आहे मिनोर बीटला, मालाड येथे। तर चला मंडळी, ह्यांचा इथे छान असे गुजराती आणि आपले राजस्थानी पदार्थाचं फ्युजन मिळतं आणि खूप छान कॉम्बिनेशन्स असतात त्यांच्याकडे। खूप अप्रतिम पदार्थ असतात राजस्थानी आणि गुजराती, तेच ट्राय करण्यासाठी आज मी आलेली आहे। तर चला मंडळी, आज जाऊया, त्यांचं ॲम्बियन्स कसं आहे, सर्व्हिस कशी आहे आणि फूड क्वालिटी कशी आहे आणि कोणते पदार्थ आहेत आज तेच बघूया। तर चला या। तर म्हणजे छानपैकी महाराजा भोगच्या रेस्टॉरंटमध्ये आलोय आणि आतमध्ये एंटर केल्या छान एका रॉयल पॅलेसला आल्याचा फील मिळतोय आणि खूप छान वाईब्स आहेत, छान लाईट म्युझिक चालू आहे आणि रेस्टॉरंटची 86 माणसांची कॅपॅसिटी आणि ह्यांचं प्रेझेंटेशन तर ओ माय गॉड एकच नंबर आहे। तर चला या, तुम्हाला पण दाखवते, बसून घेऊया। तर म्हणजे छानपैकी मी येऊन बसले आणि खूप भारी अशी सिटिंग अरेंजमेंट आहे। मला पर्सनली पहिल्यांदा आल्याला असं मस्त वाटलं आणि खूप छान प्रसन्न वाटलं। आणि इकडे तुम्ही बघू शकता ही थाळी लिटरली एवढी जड आहे ना, कारण का ही काचेची थाळी आहे आणि काचेच्या वाट्या आहेत, काचेचा चमचा सुद्धा आहे। एवढी भारी ट्रेडिशनल थाळी मी पहिल्यांदा बघितली आणि खूप भारी वाटतंय। आता पदार्थांचं मला वेटिंग आहे की पदार्थ कसे असणार आहेत। तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि ह्यांच्याकडे खूप सारे अशा युनिक बोलतात ना, एक रिच्युअल्स आहेत, स्टार्ट करतायत ते, तुम्हाला तर समजतीलच बघाल तेव्हा। तर चला सुरुवात करूया त्यांच्या एक एक पदार्थांना आणि त्यांच्या एक एक रिच्युअल्सला। तर चला। तर मंडळी, ह्यांचा फर्स्ट ट्रेडिशनल रिच्युअल आहे की त्यांना गौ सेवा लागते, म्हणजे आपण जे गायची सेवा करतो त्यासाठी इथे 1 रुपयाचं असतो त्यांच्याकडचे जे पैसे असतात, फक्त आपण एक सेवेसाठी म्हणून हे असे टाकायचे असतात की ही झाली गौ सेवा। थँक्यू सो मच। छान, पहिला इथे वॉर्म वॉटर आहे हात धुवायला, बस, थँक्यू। छान पैकी मस्त गरम पाणी होतं, छान हँडवॉश केलेले आहेत आणि आता आपले पदार्थ येतील। तर मंडळी, छानपैकी आपली महाराजा भोगची प्राइम थाळी लागलेली आहे आणि सुपर रॉयल दिसते आणि यातले खूप सारे पदार्थ नवीन आहेत माझ्यासाठी तरी पर्सनली। सरांनाच विचारूया, इकडचे मॅनेजर आहेत आपल्या सोबत, आणि त्यांनाच विचारूया की याच्यात काय काय पदार्थ आहेत आणि त्यांची नावं काय काय आहेत। तर हेलो सर। हेलो, नमस्ते मैम। व्हाट इज योर नेम? भावेश सिंह नाम है मेरा। ओके, तो सर वेलकम ड्रिंक में क्या है आज? ईयन और केसर का शरबत है। ओके, और स्टार्टर्स में क्या है? स्टार्टर में ये कुल्फी ढोकला है। कुल्फी ढोकला। ये महाराजा भोग समोसा है। ओके, ये मीठा चटनी इमली का है। ग्रीन चटनी है, पालक पुदीना। ये सलाद सैलेड है। ओके,
ये फिर ये लहसुन का चटनी है। लहसुन हाँ चटनी, जी, ये मिर्ची का ठेचा है। मिर्ची का ठेचा, एंड ये पिकल है। पिकल है, मैंगो पिकल है हाँ ना। जी, ये मिक्स पिकल है जो हमारा एवरीडे चेंजेस होता रहता है। ओके, और ये कौन सा सब्जी है? ये सब्जी ग्रीन सब्जी परवल मसाला है। परवल मसाला, हाँ जी, ये पालक कॉर्न पनीर है। पालक, पालक कॉर्न पनीर। पालक कॉर्न पनीर। पनीर, हाँ जी। ओके, एंड आलू रस्सा वाला है। आलू रस्सा वाला, और वाइट बटाना है। व्हाइट वटाना। हाँ जी। ओके, और ये कौन सी दाल है? ये राजस्थानी दाल है। राजस्थानी दाल, ये राजस्थानी कड़ी है। राजस्थानी कड़ी, ये गुजराती दाल है। गुजराती दाल हाँ मतलब जी, मीठी ये वाली ना। मीठा वाला, ये ओके। गुजराती कड़ी है। गुजराती कड़ी है। हाँ और जी। ये बीच ये रोटला आहे मॅम। हा, वाव, मस्त मस्त असं मक्खन टाकलंय, म्हणजे आपलं लोणी असतं ताजं ताजं लोणी, ते लोणी टाकलंय आणि तुम्हाला हवं तेवढं लोणी तुम्ही घेऊ शकता, एवढं मस्त आहे। आणि ये कौन सा ये पराठा है सर? कैबेज अक्की रोटी है। ओके, और ये अपना फुल्का फुल्का, हो गया। And और ये क्या है सर? ये स्पेशल दाल ढोकली रहता है, गुजराती अपना, डिश है। ओके, और प्लेन स्टीम राइस राइस, हो गया। खिचड़ी है मूंग दाल का। मूंग दाल खिचड़ी, हाँ जी, ये पुलाव है। पुलाव है, और बासुंदी है। बासुंदी, और मूंग दाल हलवा है। मूंग दाल हलवा, और ये बटर मिल्क। येस। ओके, थँक्यू सो वेलकम, मच। थँक्यू। तर खूप छान सरांनी आपल्याला एक्सप्लेन केलं आणि खूप छान पदार्थ आहेत, आणि ऍक्च्युअल मध्ये जी क्वांटिटी दिली आहे ना ती बघून माणूस परत घेऊ शकतो, छान आस्वाद परत घेऊ शकतो। ऍक्च्युअली जेव्हा भरभरून देतो ना तेव्हा खायची इच्छा मरून जाते की खायचं कसं एवढं सगळं। पण आज मला इथे येऊन खूप सॅटिस्फाय आहे मी, कारण की खूप छान असं थोडे मोजके मोजके पदार्थ वाढले तर अन्न पण वेस्ट होणार नाही आणि तुम्ही परत एक रिपीटेडली मस्त एन्जॉय करू शकाल, तुम्हाला जे आवडेल ते। कारण कसं आहे, प्रत्येकालाच प्रत्येक भाजी आवडेल असं नसतं, प्रत्येकाची डिफरंट चव असते, तसंच आहे। तर तुम्हाला एखादी भाजी आवडली तर तुम्ही मस्त परत घ्या आणि अनलिमिटेड जेवणाचा आस्वाद घ्या। तर चला मंडळी, मी पण सुरुवात करते जेवणाला। छान गरमागरम पदार्थ आहेत, तर चला आस्वाद घ्यायला सुरुवात करूया। तर चला, छान रॉयल वेलकम ड्रिंक आहे त्याच्यापासून सुरुवात करूया। छान चंदन केसरचं ते सरबत बोलले ते आहे, आणि त्याचा फ्रेग्रन्स आहे ना तो एवढा स्ट्रॉंग आहे ना की असं जवळ घेतल्यावर पण तुम्हाला येतं, एवढा मस्त आहे। आणि हे पिल्यावर तर राजेशाही असल्याचा फील तुम्हाला येणारच आहे। तर हे आहे वेलकम ड्रिंक, आणि चला टेस्ट करून बघूया। एवढा स्ट्रॉंग स्मेल आहे ना त्याचा, म्हणजे फ्रेग्रन्स येतोय ना पिल्यावर पण, की अक्षरशः तुम्हाला असं वाटेल वाव यार, हेच तर राजेशाही म्हणजे बोलतात ना चोचले आहेत, अजून काय। तर चला, आता छान वेलकम ड्रिंक तर मी प्यायली आहे, आता स्टार्टर्स पासून सुरुवात करूया। हा आहे कुल्फी ढोकला, आणि छान 2 कलर मध्ये आहे म्हणून बहुतेक त्याला कुल्फी ढोकला बोलत असावे। तर छान मी गोड चटणी सोबत खाऊन बघूया। ह्याच्यामध्ये मसाला टाकलाय त्यामुळे मस्त टेस्ट येते त्याची, वाव, मस्त। तर आता स्टार्टर्स मध्ये आहे महाराजा भोग स्पेशल समोसा। या समोसाची स्टफिंग बघूया आतमध्ये कशी आहे, छान मिनी समोसा आहे, वाव। आलूची भाजी आहे, म्हणजे आपली बटाट्याची भाजीची फिलिंग आहे ह्याच्यात, आणि टेस्ट करून बघूया। गेल्या गेल्या तुम्हाला ती चव जाणवणार आहे आलूच्या भाजीची, एवढी अप्रतिम आहे ना, खूप। मला खूप आवडला, क्रिस्पीनेस, आणि मेन त्याला रंगत आणते ती म्हणजे जी आतमध्ये स्टफिंग आहे ना ती रंगत आणते, एवढं सुपर्ब आहे ना टेस्ट त्याची, माइंड ब्लोईंग, मस्त। त्यानंतर मी आता ट्राय करणार आहे ही डाळ ढोकली। वा, टेक्स्चर बघा, एवढं सुंदर टेक्स्चर आहे, आणि टेस्ट करून बघूया, चला। सुरेख बनवल्या, कारण ह्याच्या आधी पण मी डाळ ढोकली खाल्लेली आहे, घरी आजी पण बनवते, सुरेख बनवते, आणि ह्याची टेस्ट पण एवढी अप्रतिम आहे ना, छान असं थोडंसं तिखट थोडंसं गोड असं कॉम्बिनेशन असतं या डाळ ढोकळीचं, आणि खरंच खूप अप्रतिम लागते, काहीतरी युनिक म्हणून तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। हे आहे बाजरीची चपाती, म्हणजे रोटला बोलतात त्यांच्यामध्ये, आणि त्याच्यात ना एक खाण्याची वेगळी पद्धत आहे, आपलं ताजं ताजं लोणी आणि सोबत गुळ। तर मला ते दादा आले, कारण त्यांनी मला खूप आधी वाढलेलं, शूट करता करता टाइम झाला म्हणून लोणी वितळून गेलेलं आणि गुळ सुद्धा मेल्ट झालेला, तर त्यांनी मला आणलं, परत टाकलं, आणि मला बोलले असं फोल्ड करा आणि ह्याचा आस्वाद घ्या, तुम्हाला नक्की आवडेल। तर चला, मी पण ट्राय करून बघते।
हल्ला ना लहानपणीची आठवण आली. मस्त असं ताजं ताजं लोणी. ते लोणी आहे ना एवढं ताजं आणि घरगुती आहे ना, खाताना समजतं तुम्हाला. वाव यार, मग मस्तच. त्या लोण्यासोबत ती गुळाची चव आणि हे बाजरीची भाकरी छोटी बोलू शकतो आपण. एवढं सुंदर कॉम्बिनेशन आहे ना. वा वा वा. म्हणजे थँक्यू सो मच. त्या दादांना बोलावं लागेल की मला तर माहितीच नव्हतं की असं खातात. मला वाटतं जसं आपण नॉर्मली तूप टाकतो चपातीवर तसं टाकलंय, पण नाही, त्यांनी मला एक्सप्लेन केलं की हे गूळ आणि साजूक तुपातलं लोणी आहे. म्हणजे लोणी आहे साजूक तुपाचं. एवढं सुंदर कॉम्बिनेशन आहे. ऐक, म्हणजे मी सांगूच शकत नाही, एवढं मस्त आहे. मस्त. आणि त्यानंतर आता मी ट्राय करणार आहे छानपैकी हा स्टफ पराठा, आणि मी गार्लिक चटणी सोबत खाणार आहे. मस्तपैकी गार्लिक चटणी आहे, खाऊन बघूया. पराठा तर सुपर्ब आहे, पण ह्याची चव आहे ना ती दुप्पट कोण करताय तर ती गार्लिक चटणी. गार्लिक चटणी एवढी सुंदर बनवली आहे ना, म्हणजे अमेझिंग. वाव. स्टार्टर्स तर सगळे उत्तम होते, छान होते. मला तर पर्सनली काहीतरी युनिक खाऊन मजा आली. आणि सोबत छानपैकी असे बटर मिल्क आहे, छान आस्वाद घ्यायचा. फुल ऑन मसाला मार्केट. एवढे मस्त मसाला त्याच्यात आहे बटर मिल्क मध्ये, एवढं छान लागते मस्त. आणि आता मी खाणार आहे छानपैकी हा फुलका आणि आपली आलू पलवरची भाजी. खाऊन बघूया. छानपैकी कुक झालंय. आणि ही भाजी ना जास्त करून गरम मसाल्यात बनवली आहे, म्हणजे त्याच्यात दाण्याचा कूट वगैरे आहे. एवढी सुंदर लागते ना भाजी. आता पनीरची भाजी खाऊन बघूया. पनीर एवढा सॉफ्ट आहे ना की लगेच तुटला. मस्तच. पनीर एवढा फ्रेश आहे ना की एकदाच चावल्यावर तो पूर्ण मेल्ट झाला. आणि त्याची जी ग्रेव्ही आहे ना ती ऑसम आहे, एकदम मस्त अशी तिखट तिखट, एकदम मस्त. आणि माझी मोस्ट फेवरेट आलू रस्सावाला, ही मला भाजी पर्सनली खूपच आवडते. आणि आता बघूया ह्यांची टेस्ट कशी आहे. बात है इसमें. मस्तच. एवढी मस्त फ्लेवरफुल बनवली आहे ना, त्याचा रस्सा असतो ना त्यात खरी मजा असते. मस्तच. आणि आता मी ट्राय करते ही छान आपल्या पांढऱ्या वाटाण्याची भाजी आहे. खाऊन बघूया कशी लागते. छान कांदा टोमॅटोवर गेली आहे, थोडीशी गोड लागते पण मस्त लागते टेस्टला, एकदम भन्नाट. खरंच हे आपलं महाराष्ट्र फ्युजनपेक्षा काहीतरी वेगळं आहे. म्हणजे सगळ्याची जी चव आहे ना ती डेफिनेटली तुम्ही ट्राय करू शकता. कारण खरंच आपण ज्या टिपिकली आपण एकच पदार्थ एकाच पद्धतीचं जेवण जेव्हा जेवत असतो आपल्याला लिटरली कंटाळा येतो. आणि आपण काहीतरी छान चायनीज वगैरे खायला जातो. चायनीज वगैरे खाण्यापेक्षा ना हे कॉम्बिनेशन कधीही बेस्ट आहे. खूप सात्विक आहे, पौष्टिक आहे, मस्तच. जेवणाची क्वालिटी आहे ना आणि क्वांटिटी फार उत्तम आहे. अख्खा स्टाफ आहे तो खूप छान वेल एज्युकेटेड आहे. बोलण्याची त्यांना एक बोलताना लहेजा असतो, ट्रीट करायचा एक लहेजा असतो, तो खूप सुंदर आहे त्यांना. सर्व त्या भाज्या ट्राय केल्या, खूप मस्त होत्या आणि खूप सात्विक होत्या आणि छान टेस्ट होती. मला तर युनिक भाज्या खाऊन खूपच मजा आली. म्हणजे भाज्या युनिक नव्हत्या ना, तुम्ही बोला तर भाज्या युनिक आहेत का, भाज्या युनिक नव्हत्या, त्याची टेस्ट युनिक होती. माझ्यासाठी खूप टेस्टी होत्या. वाव, ढेकर पण आली. आता मी खाणार आहे राजस्थानी डाळ आणि आपला स्टीम राईस. खाऊन बघूया कसा लागतोय. डाळ एवढी सुपर्ब आहे ना, फक्त मुगाची डाळ आहे, त्याला एवढा मस्त तडका मारला ना. वाव, नुसती डाळ खाऊ शकते एवढी अमेझिंग आहे. डाळ सुंदर बनवण्याची ऑथेंटिक चव लागते, एकदम मस्त. मंडळी, भात आणि डाळ खूप अमेझिंग होती. आणि आता ह्यांची आली ही मस्त मूग डाळ खिचडी.
खिचडी छान ब्लेंड झाली, याचा अर्थ ती छान कुक झाली आहे. आणि खाऊन बघूया. टू गुड यार. म्हणजे एवढी अमेझिंग खिचडी बनवली आहे ना, छान त्याला एवढा छान तडका दिलाय ना. वाव, मस्त खिचडी आहे. अक्षरशः आपण लहान मुलांना जशी एकदम मऊ सूद बनवतो ना, तशी बनवली आहे. आणि त्याचा जो फ्लेवर आहे ना, वाव, मस्तच. मस्त. आणि आता मंडळी माझा आवडता मसाले भात खाऊन बघूया. एवढा लाजवाब आहे ना, म्हणजे तुम्हाला स्वर्गात गेल्याची फील येईल खाल्ल्यावर. एवढा सुंदर आहे, म्हणजे वाव. एवढे सगळे मस्त पदार्थ आहेत. आता मला जे एक्साइटमेंट लेवल आहे ना, ती हाय होते. कारण का बिकॉज माझा मायनस पॉईंट म्हणजे माझा वीक पॉईंट आहे गोड पदार्थ, स्वीट डिशेस. आणि स्वीट डिशेस जर अप्रतिम आहेत, अप्रतिम असतीलच, बिकॉज हे सगळे पदार्थ एवढे सुंदर आहेत, सात्विक आहेत, छान बनवलेले आहेत. तर डेफिनेटली मला तरी वाटतं गोड पदार्थ हे छानच असतील. आता मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे बासुंदी. वा, टेक्स्चर बघा केवढं मस्त असं क्रीमी थिक आहे. तर चला टेस्ट करून बघूया. तुम्हाला बोललेली ना मी, खरंच अप्रतिम असणार, म्हणजे अप्रतिमच आहेत. वाव यार, त्याचा थिकनेस आणि त्याची तो क्रीमीनेस, थिकनेस आहे, ती रॉयल जी टेस्ट येते ना, ती एकच नंबर आहे. वाव, म्हणजे शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही येऊन जेव्हा टेस्ट कराल ना, तर तुम्ही फील कराल की वाव यार, खरंच किती डिलिशियस आहे. मस्त. एकच खाऊन जमणार नाही, दुसरं पण आहे, वाट बघते. चला. हा आहे हलवा, मूग डाळ हलवा. खाऊन बघूया आपण. ऑसम. बिकॉज यात भरभरून तूप आहे, छान गुळातला आहे, आणि त्याच्यात छान असे काजू बदाम टाकले. एवढं सुंदर लागतोय ना. वाव यार, एवढं सात्विक जेवण जेवले ना. आणि सगळ्या पदार्थात खरंच क्वालिटी होती. कुठेही ओव्हर पॉवर असं तेल नाहीये, कुठे तरंगत नाहीये तेल, किंवा जास्त मसाले नाहीयेत. खूप छान सिंपल अँड सोबर जेवण आहे. आणि ती वाढण्याची पद्धत आहे ना, ती पद्धत बघून माणूस डबल जेवू शकतो. छान नीट अँड क्लीन वाढतात, छान पदार्थ आहेत, छान क्वालिटी क्वांटिटी आहे. मला तर पर्सनली खरंच खूप आवडलंय. तर मंडळी, आत्ता मी या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेते आणि मग आपण भेटूया. मस्तपैकी पूर्ण डिश मी रिकामी केली आहे, छान असा तृप्त आस्वाद घेतला. आणि आता मी हँडवॉश करून घेते. तर आता छानपैकी मला आलेला आहे गोड पान. बघूया कसं आहे पान. छान त्याची रॅपिंग तर मस्त केली आहे. वा, छानपैकी असं गोड पान, छान लवंग टोचली आहे त्याला. छानपैकी आता मी पानाचा आस्वाद घेते. गोड पान आहे आणि एवढं सगळं छान तुम्हाला राजेशाही मिळते. मग तुम्हाला का नाही फील येणार इथे आल्यावर राजेशाही सारखा. एवढं छान ट्रीट करतात नाही इथे आल्यावर की तुम्हाला अक्षरशः असं प्रेमाने वाटतात की तुम्ही घेतलंच पाहिजे परत. की काय हवंय का, हे घ्या, ते घ्या, थोडंसं घ्या, टेस्ट करून बघा. एवढं मस्त प्रेमाने वाढणारा स्टाफ आहे आणि सगळंच इथे छान आहे. त्यांची क्वालिटी चांगली आहे, क्वांटिटी छान आहे, वाढण्याची पद्धत छान आहे, बोलण्याचा त्यांचा लहेजा आहे ते खूप छान आहे. मला पर्सनली मुंबईमध्ये माझ्यासाठी खास म्हणजे बोलतात ना, एक कम्फर्ट झोनवाली फिलिंग असलेलं रेस्टॉरंट जर कुठलं असेल ना, तर हेच असणार आहे. खास सात्विक जेवणासाठी बरं का. कारण की एवढे सुंदर पदार्थ होते ना, कुठेही त्याला अजिबात असं तेलकट तुपकट नव्हते, छान होते. एवढं जेवून मजा आली आहे ना. आता छानपैकी मी असा पानाचा आस्वाद घेणार आणि घरी जाऊन मस्त निवांत विश्राम करणार आहे मी. एवढं छान जेवण होतं, मला तर पर्सनली आवडलं. जर तुम्ही कधी इथे व्हिजिट केलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुमचा अनुभव इथे कसा होता. आणि जर कधी प्लॅन करत असाल मालाडला, इनऑर्बिटला यायचा, तर नक्की व्हिजिट करा आपल्या महाराजा भोगला. ह्यांची इथे आउटलेट नाहीये, ह्यांचे बरेच असे आउटलेट्स आहेत. जसं की आपलं जुहू आहे,
लोअर परेर आहे आणि असं बरेच आहेत. मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच त्यांचे लोकेशन्स. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्यांचा ॲड्रेस, ह्यांच्या अजून ब्रांचेस कुठे कुठे आहेत ते, टायमिंग सगळं आहे. प्राइसिंग सुद्धा आहे. तर तुम्हाला काय क्वेरी असेल तर डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा. आणि जर हा व्हिडिओ जर कोण नवीन बघत असेल तर आवर्जून तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, कारण का अशा भन्नाट व्हिडिओसाठी फक्त आपल्या चॅनलवर खायचेच व्हिडिओ येत नाहीत. छान छान ठिकाणं दाखवणार आहोत आपण यापुढे. आता छान छान ठिकाणं, छान छान स्पॉट्स असलेले आपल्या मस्त देशातले, भारतातले मस्त टूर करायचे आहेत. छान छान स्पॉट तुम्हाला बघायला भेटणार आहेत. त्यासाठी तुम्हाला आधी सबस्क्राईब करावं लागणार. तर छानपैकी लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वांना बाय बाय.